श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याबद्दल तुम्ही प्रत्येकाने कधी ना कधी एकदा तरी आयुष्यात विचार केलेला असेल। तो म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीला मॅनिफेस्ट कसे करायचे। बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कोणीतरी एखादी व्यक्ती आवडत असते, पण परिस्थिती आपल्या विरोधात असते किंवा काही अडचणी असतात किंवा आपल्याला माहिती नसते की त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल नेमक्या काय फीलिंग्स आहेत। तर लॉ ऑफ अट्रॅक्शन याचा वापर करून युनिवर्स थ्रू आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला मॅनिफेस्ट करू शकतो। चला तर आपण पाहूया आपल्या आवडत्या व्यक्तीला मॅनिफेस्ट कसं करायचं। तर सगळ्यात आधी तुम्ही सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मॅनिफेस्टेशन म्हणजे कुठलीही काळी जादू किंवा अंधश्रद्धा नाहीये। तर मॅनिफेस्टेशन म्हणजे मानसिक आणि ऊर्जेचा एक खेळ आहे। तर सायन्स सांगतं तर प्रत्येक गोष्टीची व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी असते। आपले विचार आणि भावना ह्या सुद्धा एक प्रकारची ऊर्जाच आहेत। तर ह्याचा एक साधा नियम आहे, ज्या प्रकारची ऊर्जा तुम्ही सोडाल त्याच प्रकारची ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल। ह्यालाच लाईक अट्रॅक्ट्स लाईक असे म्हणतात। जेव्हा तुम्ही आवडत्या व्यक्तीचा विचार अत्यंत सकारात्मकतेने आणि प्रेमाने करता, तेव्हा तुम्ही एक ठराविक फ्रिक्वेन्सी मॅच करत असता। तर मी आता तुम्हाला अशा काही 5 स्टेप्स सांगणार आहे, ज्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला मॅनिफेस्ट करू शकता। पहिली स्टेप म्हणजे तुमच्या विचारामध्ये एक स्पष्टता ठेवा। तुम्हाला नेमकं काय मॅनिफेस्ट करायचं आहे हे तुमच्या डोक्यामध्ये फीड करून ठेवा। तुम्हाला फक्त ती व्यक्ती हवी आहे असं बोलून चालणार नाही, तर त्या व्यक्तीसोबत तुम्हाला नेमकं फ्युचर कसं हवं आहे, त्या व्यक्तीसोबत तुम्हाला लग्न करायचं आहे का, हे तुम्हाला आधी ठरवलं पाहिजे। तुमची इच्छा जितकी स्पष्ट असेल ना, युनिवर्सचा सिग्नल तेवढाच मजबूत असेल। तर ह्यासाठी तुम्हाला एका कागदावरती तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्हाला नेमके कसे भविष्य हवे आहे हे लिहून काढायचे आहे। तर यातली दुसरी स्टेप आहे ती म्हणजे स्वतःवरती प्रेम करणे। हा मॅनिफेस्टेशनचा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे, जे की आजकाल बहुतेक लोक विसरत चालले आहेत। जर तुम्हालाही वाटत असेल की एखाद्या व्यक्तीने तुमच्यावरती प्रेम करावं, तर सर्वात आधी तुम्हाला स्वतःला तुमच्यावरती प्रेम करता आलं पाहिजे। जर तुम्ही स्वतःलाच कमी लेखत असाल आणि मी त्या व्यक्तीशिवाय जगूच शकत नाही असा विचार करत असाल, तर तुम्ही एक कमीपणाची ऊर्जा ही बाहेर सोडत आहात। ह्यामुळे ती व्यक्ती तुमच्यापासून आणखीनच दूर जाईल। त्यासाठी तुम्ही स्वतःला वेळ द्या, स्वतःच्या छंदांना जोपासायचा प्रयत्न करा। तुम्ही स्वतः एक आनंदी आणि परिपक्व व्यक्ती बना, जेणेकरून ती व्यक्ती स्वतः तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल। तर तिसरी स्टेप आहे व्हिज्युअलायझेशन, म्हणजेच डोळे मिटून ते चित्र जगा। व्हिज्युअलायझेशन ही एक अत्यंत शक्तिशाली पद्धत आहे। ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावरती 5 ते 10 मिनिटे अशी कल्पना करायची आहे, जे फ्युचर तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत जगू इच्छिता ते तुम्ही सध्या करंटमध्ये जगताय असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे। ह्यामध्ये तुम्ही एकमेकांशी फोनवर बोलत आहात, मेसेजवरती बोलत आहात किंवा तुम्ही कुठे फिरायला गेलेले आहात, कुठे तुम्ही दूर एकमेकांसोबत टाइम स्पेंड करताय असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे। व्हिज्युअलाइज करताना तुमच्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हसू असलं पाहिजे आणि त्यांचा आवाज अनुभवण्याचा प्रयत्न करा। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व करताना तुमच्या मनामध्ये हे सर्व खरंच घडेल का असा विचार कधीही येऊ देऊ नका। तर चौथी गोष्ट आहे कृतज्ञता आणि अफर्मेशन्स। आवडत्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी तुम्हाला काही सकारात्मक वाक्ये स्वतःला म्हणायची आहेत। यामुळे काय होतं, तर तुमचा सबकॉन्शियस माइंड जो आहे त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायला लागतो। मी पुढे मराठीमध्ये सांगितलेले काही अफर्मेशन्स आहेत, जे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला मॅनिफेस्ट करण्यासाठी रोज वापरू शकता। यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम हे बोलायचे आहे की मी आणि त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला घ्यायचे आहे। मी आणि ती व्यक्ती एकमेकांसोबत एक खूप चांगलं आणि आनंदी जीवन घालवत आहोत। आमच्यातील नाते घट्ट होत चालले आहे। विश्वातील ऊर्जा माझ्या आवडत्या व्यक्तीला माझ्याकडे आकर्षित करत आहे। मी खूप नशीबवान आहे की त्या आवडत्या व्यक्तीचे नाव तुम्हाला घ्यायचे आहे आणि असं बोलायचे आहे की मी खूप नशीबवान आहे की या व्यक्तीचे माझ्यावरती खूप सारे प्रेम आहे। आणि तुम्हाला शेवटला असे बोलायचे आहे की मी विश्वाचा आभारी आहे की विश्वाने माझ्या आयुष्यामध्ये ती व्यक्ती आणली आहे। आणि सर्वात महत्त्वाची 5वी स्टेप म्हणजे लेट गो करायला शिका। ही 5वी पण फार महत्त्वाची स्टेप आहे आणि तितकीच ती कठीणही आहे। जेव्हा तुम्ही तुमची इच्छा युनिवर्सकडे मागता, तेव्हा 24 तास त्याच व्यक्तीचा आणि त्याच गोष्टीचा विचार करण्यापेक्षा त्या गोष्टीचा विचार बंद करा आणि ती गोष्ट विश्वाकडे सोपवून द्या। यालाच डिअटॅच असंही म्हणतात। जसं की जेव्हा तुम्ही हॉटेलला जाता, तेव्हा तुम्ही सारखं ऑर्डर दिल्यानंतर शेफला विचारायला नाही जात
की माझी ऑर्डर तयार झाली का? तसंच तुम्हाला इथेही करायचं आहे. जेव्हा तुम्ही युनिव्हर्सला सांगता एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करत असता, तेव्हा तुम्हाला सारखं-सारखं जाऊन युनिव्हर्सला नाही विचारायचं ती गोष्ट मला मिळेल का? मिळणारच आहे का? तर ती गोष्ट तुम्हाला मिळणारच आहे. फक्त तुम्हाला सारखं-सारखं जाऊन युनिव्हर्सकडे विचारत बसायचं नाही, मला मिळेल का? मला मिळेल का? ओके? लेट गो करायची आहे ती गोष्ट तुम्हाला. ती गोष्ट युनिव्हर्स तुम्हालाच देणार आहे असा विश्वास तुमच्या मनामध्ये ठेवून एका पॉझिटिव्ह विचाराने विश्वावरती ती तुमची इच्छा सोडून द्या. तर ह्या होत्या मॅनिफेस्टेशनच्या 5 स्टेप्स, ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला मॅनिफेस्ट करू शकता. मॅनिफेस्टेशन करताना काही लोक खूप साऱ्या चुका करतात, तर त्यातल्या महत्वाच्या या 3 चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत. चला तर त्या चुका काय आहेत आपण पाहूया. सर्वात प्रथम येतं ते म्हणजे संशय घेणं. सारखं मॅनिफेस्टेशन करताना तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टींबद्दल किंवा एखाद्या जी काही तुमची व्यक्ती आहे त्याबद्दल संशय तुमच्या मनात येत असेल, तर ती गोष्ट तुम्ही कधीच मॅनिफेस्टेशन करू शकत नाही. त्यामुळे कोणावरतीही कुठल्याही गोष्टीवरती संशय घेणं थांबवा, जर तुम्हाला ती गोष्ट मॅनिफेस्ट करायची असेल तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणावरतीही कधीही तुम्ही जबरदस्ती करून मॅनिफेस्टेशन करू शकत नाही. त्यामुळे कोणालाही जबरदस्ती करून मॅनिफेस्टेशन करण्याचा कृपया प्रयत्न करू नका. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार. तुमच्या मनामध्ये जर नकारात्मक विचार असतील तर तुम्ही कधीच कुठलीही गोष्ट तुमच्या आयुष्यात मॅनिफेस्ट करू शकत नाही. मग ती आवडती व्यक्ती असो, आवडती कुठलीही गोष्ट असो, ती तुम्ही मॅनिफेस्ट करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा मॅनिफेस्टेशन करता तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मनातली जी निगेटिव्हिटी आहे ती तुम्हाला काढून टाकता आली पाहिजे. कारण की निगेटिव्हिटी जोपर्यंत तुमच्या आयुष्यातून जाणार नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीच गोष्ट मॅनिफेस्ट करू शकणार नाही. चला तर मी तुम्हाला आज सांगितलं आहे की मॅनिफेस्टेशन कसे करायचे. असेच आणखी खूप सारे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला मॅनिफेस्ट करण्यासाठी, पॉझिटिव्ह एनर्जी क्लेम करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये 1111 लिहायला विसरू नका.